प्लांट हा जर बघितला तर ऑक्सी ॲसिटिलीन प्लांट झाला. ऑक्सी ॲसिटिलीन प्लांटमध्ये जर बघितलं तर दोन गॅसेस गॅस आहे. याचं हे जे गॅस आहेत एक जो आहे हा ऑक्सिजन सिलेंडर आहे, एक ॲसिटिलीन सिलेंडर आहे. ऑक्सिजन सिलेंडरचा जर रंग बघितला तर ब्लॅकमध्ये येईल आणि ॲसिटिलीनचा मरूनमध्ये येईल. याच्यामध्ये जर बघितलं या प्लांटमध्ये जर बघितला तर एक दोन रेग्युलेटर आहे, ऑक्सिजन रेग्युलेटर आणि ॲसिटिलीन रेग्युलेटर आहे. हे जर बघितलं रेग्युलेटरच्या वरती घड्याळासारखे काटे आहे. याचा उपयोग काय आहे की हे याला गेस म्हणलं जातं. ऑक्सिजन रेग्युलेटरच्या वरती जे काटे आहेत घड्याळासारखे त्याला गेस सांगितले जातं. हा गेस झाला, हा पण गेस झाला, दोन का दिलेले आहेत तर याच्यामध्ये साठवण किती आहे, या सिलेंडरमध्ये साठवण किती आहे ते एका गेसमध्ये दाखवलं जातं. त्याच्यानंतर आपल्याला वायू किती पाहिजे, आपल्या टॉर्चपर्यंत वायू किती पाहिजे ते एका गेजमध्ये दाखवलं जातं. त्याच्यानंतर इथं बघितलं तर दोन होज पाईप आहे. हे दोन होज पाईप आहेत, वेगवेगळे आहेत, वेगवेगळ्या सिलेंडरला वेगवेगळे होज पाईप आहेत. याचं जर बघितलं तर निळ्या कलरचा होज पाईप येतो, ऑक्सिजन सिलेंडरमध्ये निळ्या कलरचा होज पाईप येतो. त्याच्यानंतर ॲसिटिलीन सिलेंडरचा तांबडा कलरचा होज पाईप येतो. त्याच्यानंतर इथपर्यंत आला तर आपण बघा की इथपर्यंत हा जो आहे याला टॉर्च सांगितलं जातं. टॉर्चला जर बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला वायू किती पाहिजे, ऑक्सिजन वायू किती पाहिजे, ॲसिटिलीन वायू किती पाहिजे. त्याचप्रमाणे याच्यामध्ये वेगवेगळा कलर आहे. ऑक्सिजनचा कलर वेगळा आहे, ॲसिटिलीनचा कलर वेगळा आहे. जसं सिलेंडरचा कलर वेगवेगळा आहे तसंच याच्यामध्ये पण आपल्याला ॲडजस्ट करण्यासाठी कॉक दिलेला आहे. याच्यामध्ये पण कलर वेगवेगळा आहे. ॲसिटिलीनचा रेड आहे आणि ऑक्सिजनचा निळा आहे. म्हणजे याच्यामध्ये बघाल तुम्ही. त्याच्यानंतर इथं आल्यानंतर इथे एक हँडल आहे. गॅस वेल्डिंग करताना हँडल राहते ती हातामध्ये पकडली जाते आणि त्या साहाय्याने हँडलच्या साहाय्याने आपल्याला पोझिशन व्यवस्थित घेता येते आणि त्याप्रमाणे आपण वेल्डिंग मारत जातो. इथं जर बघितलं तर हे वेल्डिंग टीप आहे, ही नोझल आहे, यालाच टीप असं पण सांगितलं जातं. ही टीप जी आहे ही कमी जास्ती साईजची राहते. याचा जर होल बघितला तर कमी किंवा जास्ती साईजचा होल राहतो. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये एक मिक्सिंग चेंबर आहे. म्हणजे हे जे दोन गॅसेस आहेत ते एकत्र येतात, मिक्स होतात आणि त्याच्यानंतर आपण फ्लेम तयार करतो. त्याच्यामध्ये जर बघितलं तर ऑक्सिजन सिलेंडर जो आहे याचं जर रेणूसूत्र बघितलं तर O2 आहे. त्याच्यानंतर ॲसिटिलीन सिलेंडरचं जर रेणूसूत्र बघितलं तर C2 आणि H2 आहे. C2 आणि H2 का आहे तर हे दोन C2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि H2 म्हणजे हायड्रोजन. म्हणजे हे एकत्र गॅस केले जातात, वायू एकत्र केले जातात आणि त्याच्यापासून ॲसिटिलीन गॅस तयार होतो. याच्यामध्ये जर बघितलं आपण ऑक्सिजन सिलेंडरचा जो थ्रेड राहतात ते उजव्या बाजूने राहतात आणि ॲसिटिलीन सिलेंडरचा जो थ्रेड राहतात तो डाव्या बाजूने राहतात. म्हणजे एक उजव्या बाजूने राहतात आणि एक विरुद्ध दिशेने राहतात. याच्यामध्ये जर बघितलं तर सेफ्टी आपल्याला आवश्यक आहे. गॅस वेल्डिंग करताना किंवा कोणतंही कार्य करताना आपण पहिल्यांदा सेफ्टी वापरतो, बरोबर. त्याचप्रमाणे आपलं जर मटेरियल बघितलं तर हा झाला स्पॅनर आहे. स्पॅनर हा आपल्या गॅस वेल्डिंग प्लांटमध्ये जोडणी करण्यासाठी याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर याच्यामध्ये आहे स्पार्क लायटर. याचं काय होतं की स्पार्क होतं आणि त्याच्या सहाय्याने आपण फ्लेम तयार केली जाते. म्हणजे गॅस वेल्डिंगमध्ये स्पार्क लायटरचा वापर केला जातो. त्याच्यानंतर हे आहे टिप क्लीनर आहे. टिप क्लीनर याचा उपयोग जो आहे हा आपलं जे टीप आहे, जे नोझल जी आहे ते साफ करण्यासाठी टिप क्लीनरचा वापर केला जातो. त्याच्यानंतर वेल्डिंग करताना आपल्याला डोळ्याचं संरक्षण करण्यासाठी वेल्डिंग गॉगलचा वापर केला जातो किंवा चष्म्याचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे आपल्या अंगावरती स्पॅटर पडू नये किंवा गरम भाजू नये, आपल्या अंगावरती गरम द्रव पडू नये म्हणून ॲप्रॉनचा वापर केला जातो आणि त्याचप्रमाणे हँड ग्लोव्हचा वापर केला जातो.